मी अरुण बिकोबा राऊत, राहणार लवळे तालुका मुळशी, जिल्हा पुणे। मी ह्या भूमी अभिलेखच्या विषयात पावणे 2 वर्ष झाला लढा करतोय। माझं 2006 साली कोर्ट कमिशन झाले, त्याच्यावर हे मला हद्दी देत नाहीत, त्याच्यावर चुकीचं माझी घराची नोंद केलेली आहे। त्याच्या बाबतीत मी पावणे 2 वर्षात 4 उपोषणं केली, तरी सुद्धा हे मला कुठल्याही परिस्थितीत न्याय देत नाहीत। तरी आता मी त्या ह्याला कंटाळून मी एकटा लढत होतो, पावणे 2 वर्ष झालं मी एकटा लढत होतो। आता मला कृती समिती, आपली पुणे कृती समिती, भूमी अभिलेख समिती, त्यांच्यात मी आता सामील होतोय आणि आमचं आता 26 जानेवारी 2026ला आंदोलन आहे काय। ह्यांना सगळ्यांना आम्हाला एकजुटीने लढा द्यायचा आहे। एकट्याला मला हे दाद देत नाहीत किंवा अजून कोणाला दाद देत नाहीत एकट्याला, तर आम्हाला सगळी मिळून ह्यांना लढा द्यायचा। ह्यांचा जो भ्रष्टाचार आहे आणि ह्यांच्या डोक्यावर जो राजकीय हात आहे, ह्यो जो राजकीय हात आहे, महसूल मंत्री असतील किंवा आमचे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असतील, आज ह्यांचं जे ह्यांना आधार आहे त्यामुळे आम्हाला हा न्याय मिळत नाही। ह्याच्यात आम्ही आता सगळी मिळून लढा देणार आहे आणि ह्याच्यात सर्व महाराष्ट्रातल्या आणि समजा माझ्या मुळशी तालुक्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, सगळ्या पीडित शेतकऱ्यांनी जे एकट्याला होत नाही ते आमच्या संघटनेत, आपल्या संघटनेत येऊन तुम्ही सगळ्यांनी ह्यांना लढा देऊया आणि ह्यांना धडा शिकूया। का हे भ्रष्ट अधिकारी आपल्याला घरी पाठवायच्यात। सगळ्या जनतेला मी आवाहन करतो, 8:30 वाजता 26 जानेवारी सोमवार 8:30 वाजता सगळ्यांनी इथं हजर राहा। शांततेत आपण आंदोलन करू, कुठली आपल्याला दंगामस्ती करायची नाही। आपल्याला न्यायासाठी ह्यांचे भ्रष्ट आणि ह्यांची दादागिरी ही थांबवायची आहे। आज समजा उपसंचालक असतील किंवा जमाबंदी आयुक्त असतील, हे कुठल्याही जनतेला न्याय देत नाहीत, हे यांचे अधिकारी पाठीशी घालतात। आम्ही आज यांच्याशी मिटिंग करून पाहिलेलं आहे। तरी माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही एकत्र या। जमाबंदी आयुक्त कार्यालय 26 जानेवारीला तुम्ही एकत्र येऊन पुणे, तिथं तुम्ही एकत्र येऊन सगळे समाविष्ट व्हा आणि ह्यांना ताकद दाखवा, जनतेची, शेतकऱ्याची आणि अशिक्षित लोकांची। आपला अशिक्षितपणा पाहून ह्यांची डिरिंग चाललेली आहे सगळी। तरी मी माझी हात जोडून विनंती आहे जनतेला, 26 जानेवारी 2026ला सोमवारी 8:30 वाजता जमाबंदी आयुक्ताच्या समोर सगळ्यांनी हजर राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।